जय महाकाल, हर हर महादेव। रुको जरा, सबर करो। सागर मंथन बनवला होता आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत। हे बघा, एक पुढं गाडी चाललंय आणि एक गाडी पाठीमागे सगळी गँग आहे आणि आता पुढं। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। मंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आता आपण आलेलो आहोत उज्जैनमध्ये रामघाटला। तर पहिलं दर्शन आपण घ्यायला आलोय तर रामघाट बघून घ्या आणि आमची सगळी मंडळी सुद्धा आलेली आहे। हे बघा मंडळी, आणि तिकडे 1 2 3 किती गाड्या आहेत आपल्या? गाड्या किती? 4 गाड्या, 4 का 5 गाड्या आहेत। अशा गाड्या करून आलोय कारण मोठी बस आमची आहे, त्याला मग बारक्या गाड्यात आणायला लागतं। वेगळीकडे सकाळी पण बघितलं असेल नर्मदा नदीला पण आपण छोट्या रिक्षा घेऊन गेलो होतो, तसं आता मॅजिक गाड्या करून आलो आहे रामघाटला। तर इथं आजपासून मला वाटतं यात्रा सुरू होते असं तो रिक्षावाला बोलत होता। इथली आजपासून यात्रा सुरू होते। आता सगळी मंडळी गेलेली आहे हात पाय धुवून जरा एक नदीचा स्पर्श घ्यायला। तर नंतर आपण जाऊ मग मंदिरामध्ये। हे मला कापूस पाहिजे दादा, दादा कापूस घे, कापूस घे, तिथे पैसे भेटणार आपल्याला। यो बघ काय आणला मॅग्नेट हात आहे ना आपलं। हे बघ, हा सटकू नको हा फक्त। हे बघा सगळे जण मस्त स्पर्श करतात। हा 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 हा, मस्त मस्त मस्त, खूप छान। हा, या साईडला बघा सगळी छोटी छोटी मंदिरं, इकडं पण। जाऊ दे विषय सोड। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत भरतहरीची गुफा बघायला। तर आतमध्ये जाऊन आपण बघूया कशी गुफा आहे। सगळी पब्लिक, बरेच पर्यटन आहेत इथं बघण्यासाठी येतात आणि आपली मंडळी सुद्धा येत आहे। चला मंडळीला वेट करू आणि जाऊया आतमध्ये। गुफा प्रवेश, भरतहरी गुफा, आणि इकडं गोसेवेसाठी खाना बनवून ठेवलाय। जय बजरंगबली। महाकाली देवी, गुफा वाकाला नको ना पण तुला। काय झाला? राजा भरतहरी जी। ओम नमः शिवाय, बम बम बोले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पाय पडून देते माझं घर होते ते बाहेर पडून देत। ओम नमः शिवाय। नाही, इकडून रस्ताच नाही, काहीच नाही, रस्ता नाही, रस्ता नहीं है ना? नहीं है रास्ता। ओम नमः शिवाय। हाँ होगा रास्ता, लेकिन बंद हो गया होगा। झाले ट्रॅफिक जाम, गुफेमध्ये ट्रॅफिक जाम, मोठ्या गाड्या आलेल्या आहेत। हे बाबा बाबा लागलेला आहे, लागलेला आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बाबा बाबा गर्दी बघा। ओम नमः शिवाय, 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 हर हर महादेव, ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय. बघा काय मंडळी गुफेमध्ये गेलतो पण प्रत्येकाचा अवतार बघा. प्रत्येकाचा अवतार रुमाला घेऊन पुसतात प्रत्येक जण. बघ ओम नमः शिवाय. नवनाथ मंदिर. अरे बापरे इकडे बघ सगळीकडे काही ना काही मंत्र लिहिलेला आहे. हा जय बजरंगबली. नवनाथांचे नवनाथ हे बघा 3 4 5 6 7 8 आणि नवनाथाचा 9वा नाथ सगळ्यात मोठा नाथ महायोगी गुरु गोरक्षनाथ. या साईडला तुम्ही बघू शकता गोरक्षनाथ गोशाला आहे. हे बघा इकडे भरपूर गायी आहेत जे ते सांभाळण्याचं कार्य करत असतो संस्थान. हे बघा भरपूर गायी कृष्णाच्या गायी बोलतात ते गीर जात या जाती एकदम बघा किती आहेत. आणि सुविधासुद्धा चांगली उत्तम सुविधा केलेली आहे. आणि येणारे भाविक भक्त त्यांना खाण्यापिण्याची सेवा करत असतात नेहमीच. काय काय बघा ते अजून आयो आता कुठं आलेलो आपण इथे ते गुफेन आलेलो ना. आता अजून काय काय राहिलं इथला बघाचा. अजून आता ते दाखवील तो आश्रम ते शक्तीपीठ ना. आणि नंतर कालभैरव मग महाकालेश्वरला. असं आहे काय काय विचारायला लागेल. चला हे गँगला लेट करताय. चला हे चला देऊळ बंद होणार आहे. शक्तीपीठांमधले गड कालिका माता मंदिर उज्जैन. अरे आप आए कोई नहीं आया आप ही आए. दर्शन करायचं आपको तुम्हाला कोण खिशान ठेवतोय न्यावा विवाचं. तर मंडळी आता आपण पोहोचलेले आहोत कालभैरव मंदिराजवळ. भरपूर ठिकाणं फिरली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल कुठे कुठे गेलेलो. आणि आता आपण पोहोचलेलो कालभैरव मंदिराकडे. तर सगळी मंडळी पब्लिक आपली नेहमी सोबत आहेत. सगळी आम्ही सोबतच चालतो. हर हर महादेव. तर आता जाऊया कालभैरव मंदिरामध्ये. इथलं दर्शन घेऊन मग आपण जाऊ महाकालेश्वरला. तर पहिले कालभैरवचं मंदिर कसं होतं ते बघूया. कारण लवकरात लवकर झालं तर आपल्याला पुढं लवकर जायला भेटेल. चला बम बोले हर हर महादेव. लाईन पटापट पटापट चालते. चला चला सगळी आमची मंडळी बघा लाईन लागलेली आहे. हर 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 बम बम. आता फक्त मंदिराचा नाव दिसलाय. अजून किती लाईन क्रॉस करायचे बघा. बाबा बाबा किती लांब आहे अजून. भाई ही गँग अजून आमची इथं आहे बघ. महादेव 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 बोले बोले बाबा आयलो बाबा आयलो आयलो आयलो.
आला पाऊस बाबा हे बघ पावसाने कल्लोल मांडला एकदम सगळे ना भिजवलं आता आलोय एकदम पायथ्याशी एवढ्या गर्दी एवढा तासाचा प्रवास करू शेड बघ माकडाई कसा हलवून टाकलाय हे बघ इकडे हे बघ जय गर्दी बघा भरपूर गर्दी झालेली आहे आणि दर्शनासाठी जवळजवळ 1 तास गेला इथपर्यंत येईपर्यंत आणि आतमध्ये कॅमेरा चालवून देणार नाही कदाचित व्हिडिओ नाही काढू शकत तर समजून घ्या थोडा इथे आपण जाऊन आलो नाही मग अशी आणि पावसाने वातावरण थंडगार केलं एकदम मस्त यहाँ से ऊपर आओगे ऐसे चढ़ोगे ऐसे बैरिकेड आएंगे हाँ। ठीक है ऐसे बैरिकेड आएंगे इधर की तरफ देखोगे ना तो सिद्धि माता मंदिर है ठीक है शेर बना हुआ है वहाँ पे शेर के वापस पीठ की तरफ वापस आना आपको नीचे की तरफ ठीक है उधर तुम खड़े रहिए हाँ इधर अच्छा हमको सिखा रिया है हम खड़े हैं। अरे वो जाने दे अंदर जाने का बोल इधर जाने का बता रहा हूँ मैं आपको इधर जाओगे ना आप सीधे तो महाकालेश्वर मंदिर बड़ा गणेश मंदिर विक्रमादित्य टीला और उसके बाद में हरसिद्धि माता मंदिर उसके बाद में कॉरिडोर ये सब घूम के वापस नहीं आना ठीक है ठीक तो मैं क्या बोलता है फोन नंबर दिया ना फोन करके जाने का कौन सा जगह वो बता वहीं पे तर मंडळी आता कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही आलो महाकालचं दर्शन घ्यायला चला सगळी मंडळी तयार पावसात भिजलेत आता थंडगार झालेत मस्त आता जरा बरा वाटतंय गारगार सगळी झाली ना आता मंडळी आता बरा वाटतंय कारण सकाळपासून तापलेली सगळी चला हर हर महादेव पहिला झेंडा घे सेटिंग लाव काहीतरी लवकरात लवकर दर्शन बघूया होतंय का चला गर्दी बघून असं वाटतंय दर्शन लवकर मिळेल की नाही आणि तिकडे व्हिडिओ काढून देतील की नाही असा पण प्रश्न पडलाय काय करू बघूया पुढं लॉकरला जमा करायला लागेल का खिशात घेऊन जायला लागेल चला बघू कॉरिडोर त्या साईडला कॉरिडोर आहे नंतर तिकडे कॉरिडोर आहे आणि ते बघ आपलं बॅनर हे लावलंय बघ ते बॅनरवर दिसेल आपल्याला बॅनर बोलते टीव्हीवर कॉरिडोरला जायचं नाही मंदिर कुठं आहे आणि इथून बघू शकता मंदिर कसा लखलखला आहे लाईटीने भारी वाटतंय सगळं मंदिर भरपूर आणि इथून टीव्हीवर आपल्याला मी बघत पासून दाखवते तिथनं टीव्हीवर दिसतोय महाकालेश्वर आपल्याला मस्त बघायला भेटते उलट टीव्हीवर इकडे आपल्याला महादेवाच्या मस्त मूर्त्या मोठ्या 3 रूपात बघायला मिळालेल्या आहेत बघूया महाकालेश्वर मंदिरचा इकडे कमान आहे आणि या इथे मंदिरामध्ये पोहोचता समजलं की आता आरतीला सुरुवात होणार म्हणजे आपल्याला डंकानाथ बघायला मिळणार
hours later. नमस्कार मंडळी, 2 तासाच्या प्रवासानंतर भोलेनाथाचं दर्शन झालं. आपल्याला महाकालचं दर्शन झालेलं आहे. सगळी मंडळी हे बघा, सगळे तिथं मंदिरातून आता दर्शन घेऊन येऊन तिथं बसलेले आहेत. आणि आपला जो टी व्हीवर आपल्याला दिसतात महाकाल, तर बघू शकता पाठीमागं तर असं दिसणार नाही, तर ते महाकालचे समोर थोडा आपल्या मनसाधना पुऱ्या करत आहेत. तर सगळी मंडळी बघ, हर हर जय महाकाल. चला, जय महाकाल. एकदम दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं, कारण जवळून दर्शन घ्यायला मिळालं. जय महाकाल. मंडळी, विषय असा आहे की आम्ही दर्शन घेऊन देवळातून आलो, पण आमचा जो एक माणूस आहे ना, त्याने धोका दिलाय आम्हाला, आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झालाय. कारण एक माणूस आमचा भेटलाय नाही, आणि त्याला शोधण्यासाठी सगळी इकडे तिकडे पसरली. आता तिसरी दोघं इकडे गेली, दोघं तिकडे गेली, कोण कुठं गेलाय ते पण नाही नक्की माहिती. असा विषय झालाय. आता त्यांच्याकडे फोन नाही. हां, आणि फोन नंबर पण कोणाकडे नाही त्यांचा. असा विषय आहे. आता काय करू, कुठं कुठं शोधू, सगळीकडे शोधला. शेवटी मी देवळात गेलो. देवळात जिथं अनाऊन्समेंट करतात तिथं अनाऊन्समेंट पण करायला लावली त्यांच्या नावाने. माझं नाव घेऊन असं सांगितलं की मी इथं थांबलो, हे सगळं काय सांगितलं ते पण केला. त्याचा पण काय अजून उपयोग नाही, का त्याचा रिप्लाय नाही. तिथे नंबर पण दिला आहे, जरी कोण आढळला तरी मला फोन येईल, पण अजून कशात काय नाही. आणि त्यांना शोधण्यासाठी आमचा वेळ वाया चालला आहे. आणि जिथं जायचं होतं, जे बघायचं होतं, ते सगळं काही राहिलं आहे आमचं, आणि त्यांच्या पाठची धावून आमचा दिवस खराब होत चालला आहे. तर काय करणार भाई, माणूस आपला आहे, शोधायला तर पाहिजे. आणि अशी चूक ही झाली नाही पाहिजे कोणाकडूनही. लहान मुलाकडून झाली ठीक आहे, मोठ्या माणसाकडून. ग्रुपमध्ये आले तर सर्व देवळातून निघाले, सर्वही सोबत राहणे. हां, आणि सगळेजण सोबत होते, म्हणजे पाठीपुढे होते, पण जेव्हा पण आपण देवळातून बाहेर होतो तेव्हा सगळेजण बाहेर येऊन थांबलेले. तसंच त्या माणसाने थांबायला पाहिजे होतं, पण ते नाही झालं, आणि त्याच्यामुळं अशी ही चूक घडलेली आहे. आणि या चुकीचा काय पर्याय अजून आपल्याला समजला नाही. बघू पुढं अजून किती वेळ लागेल. सागर म्हणतात तेव्हा 20 किलो पण एकटीच आहे. कुठं आहे पण ते भेटली भेटली नाही ना तर तुला मारी ना. यावर शोधलाय. इथून बघा मस्त मोठा नाव दिसतो आपल्या महादेवाचा, महाकालेश्वर. तर मंडळी, हा महाकालेश्वरच्या समोरच महाकाल कॉरिडॉर बनवलेला आहे, आणि तो बघण्याचा खूप प्रयत्न होता, पण नाही बघायला भेटला. चालता चालता थोडासा शूट केला आहे. बघा, या बाजूला लाईट शो असते. लाईट शो बघासाठी सगळी पब्लिक थांबलेली असते. बंद झाला, कारंजा शो बंद झालेला आहे. माणसं शोधता आमचा सगळा एकदम दिवस खराब, रात्र खराब सगळा गेलेला आहे. भेटला भांगला काय नाही बघायला भेटला. मी तर काय शोधून दिवस इकडे गोंगाट झालेला आहे. रूमच्या वाटणं होत नाही. बघा, कोणाला कुठली रूम पाहिजे, भांडणात आल्यान बाबा, भांडणात आल्यान मला ही रूम पाहिजे, मला ही रूम पाहिजे. चांगल्या भांडणात आलेल्या आहेत, आणि आम्हाला ही पाहिजे होती, आम्हाला दिली नाही. मंडळी, आता आम्ही पोचलेलो रूमवर, कारण जाम वैतागलेलो.
असा वैतागलेलं का फिरायची इच्छा उडली. का वैतागलेलं ते तुम्हाला समजलं. लास्टचा एंड बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल काय झाला विषय. जेवढा प्रयत्न केला दाखवण्याचा तेवढ्या व्हिडिओ नक्कीच काढल्यात आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मंडळी जाम वैतागलो आणि पावसामुळं पण एकदम कपडं ओलं बिलं झालेलं. वैताग आला जाम. आणि का वैताग आला ते समजा आता ते व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल. सगळी मूड गेला. 2 तास यांचा काय चाललंय. 4 कपडे बदलले त्यांनी. चौथा पहिला सफेद शर्ट नंतर तो झाकमीक घालायला होता जादा वेगळा घातला. असं दे रे. तर फिरायला लय कपडे तर घेऊन येतात. असं झालंय तर एवढं वैतागली ना तर काय कोणावर चिडता आणि कोण त्याच्यावर चिडतंय तो याच्यावर चिडतंय हेच चालू होता. आणि ते 2 तास फिरण्याचं फुकट गेलं. त्याच्यामुळं असं मूड गेला. व्हिडिओ काढायचा पण मूड गेला. ते कॉरिडॉर बघायला जायचा महाकाल. तो महाकाल कॉरिडॉर पण बघायला नाही भेटला पूर्णतः. थोडाफार लगेच जाऊन आलो कारण वेल भरपूर झाली आणि शोधून गेली तेवढी वेल फुकट. त्याच्यामुळं मूड गेला. मग काय बोलू आता व्हिडिओ बनवू. मग नंतर कंटाळून आलो रूमवर. आता शांत जेवून झोपूया आणि हा ब्लॉग इथंच संपूया. तर कसा वाटला तुम्हाला हा सुद्धा ब्लॉग नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय. हर हर महादेव. जय महाकाल. गुड नाईट.